हे सगळं प्रकरण झाल्यानंतर रुग्णालयांनी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती आणि या तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल जो आहे तो आपल्याला TV9च्या हाती लागलेला आहे। खरं तर यामध्ये वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, दुसरे डॉक्टर अनुजा जोशी, तिसरे डॉक्टर समीर जोग आणि चौथे सचिन व्यवहारे अशा 4 लोकांची ही समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी रुग्णांचे जुने केस पेपर्स असतील, सध्याचे पेपर्स असतील किंवा संबंधित डॉक्टर यांचे जबाब देखील नोंदवून घेतल्याचं आपण पाहतोय आणि ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जो आहे तो आपल्याला TV9च्या हाती आलेला आहे। 4 सदस्यीय समिती सकाळी गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर या समितीने जे आहे तो हा सगळा तपास केलेला आहे। यामध्ये आता आपण जो तपास पाहिला तर सौ बिसेईश्वरी सुशांत हे रुग्णाचं नाव आहे आणि त्यांनी 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेतल्याचं यामध्ये लिहिलेलं आहे। तर सदर महिला ही आहे जी रुग्ण होती ती 2022 साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 50% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाल्याचं देखील या अहवालात म्हणलेलं आहे। तर 2023 या साली रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसलेले मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देखील देण्यात आला होता। खरं तर मोठी बातमी आहे ही की ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, हा जो अहवाल आपल्या हातात आलेला आहे त्यामध्ये असं लिहिलंय की यापूर्वी या महिलेला सुखरूप प्रसूती होऊ शकत नाही, त्यामुळे मूल दत्तक घेण्याचा सल्ला या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून देण्यात आला होता, अशा प्रकारचा या अहवालात नमूद केलेला आहे। तर सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते। तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्यांची रुग्णालयास माहिती नाही। म्हणजे खरं तर जी महिला गरोदर महिला असते त्या महिलेने 3 वेळा प्रसूतीच्या पूर्वी तपासणी करून घेणं आवश्यक असतं, मात्र या रुग्णालयात या मृत्यू पावलेल्या महिलेने तपासणी केली नसल्याची देखील या अहवालामध्ये माहिती दिलेली आहे। तर 15 मार्च रोजी इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर गैसास यांना भेटल्या। म्हणजे ही जी महिला होती जिचा या सर्व प्रकारात मृत्यू झालेला आहे त्यांनी या ठिकाणी गैसास जे डॉक्टर आहेत त्यांना भेटले असल्याचं देखील या अहवालात नमूद केलेलं आहे। अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नन्सीबद्दल डॉक्टर गैसास यांनी त्यांना माहिती दिली होती। तर 7 दिवसांनी तपासणीला बोलवले होते, त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते, तेव्हाही त्या आलेल्या नाहीत। ज्यावेळी या ठिकाणी ज्या मृत्यू झालेल्या महिला आहेत त्या आल्या होत्या त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 7 दिवसांनी बोलवलं होतं तपासणीसाठी, मात्र ही महिला या ठिकाणी आली नसल्याचं देखील या अहवालात आज नमूद केलेलं आहे। आणि जे या रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की आम्ही आमची बाजू व्यवस्थितरित्या मांडू आणि त्यांची बाजू जी आहे ती आपल्याला या रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून हातात आलेली आहे। नंतर जो यात अहवालात जो खुलासा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 28 मार्च 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11:30 वाजता सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर गैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले। ते इमर्जन्सीमध्ये आले नव्हते, त्याची कृपया नोंद घ्यावी। म्हणजे खरं तर हा रुग्ण ज्यावेळेस या रुग्णालयात आला ती तारीख देखील या ठिकाणी सांगितलेली आहे 28 मार्च 2025 शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सदरचा रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर गैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले होते असं या अहवालात नमूद केलेलं आहे। तर डॉक्टर गैसास यांनी तिची तपासणी केली, ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती। जो अहवाल आहे रुग्णालय प्रशासनाने जो खुलासा केलेला आहे तो खुलासा TV9च्या हातात आलेला आहे आणि ज्यावेळी या ठिकाणी असलेले डॉक्टर गैसास यांनी तपासणी केली त्यावेळेस ती महिला नॉर्मल असल्याचं या अहवालात नमूद केलेलं आहे व कुठल्याही तातडीच्या उपचाराची त्या महिलेला गरज नव्हती अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। तर परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑपरेशनसाठी भरतीचा होण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला होता। त्याचबरोबर प्रेग्नन्सी व इतर मधील धोक्यांची माहिती देण्यात आली होती। म्हणजे प्रसूतीवेळी काही धोके होऊ शकतात याची माहिती या महिलेला देण्यात आली असल्याची किंवा या महिलेच्या सोबत जे नातेवाईक होते त्यांना याची माहिती दिली असल्याचा खुलासा या ठिकाणी या अहवालात करण्यात आलेला आहे। तसेच नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळे मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिन्याचे उपचार लागतील असे देखील या महिलेला सांगण्यात आलं होतं। म्हणजे 7 महिन्याची ही मुलं आहेत आणि या मुलांना जवळपास 2 ते 2.5 महिन्याचे उपचार घ्यावे लागतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांनी या महिलेला व नातेवाईकांना दिले होते। माहिती जी आहे ती सांगितली होती रुपये 10 ते 20 लाख। महत्वाची माहिती जी आहे ती आपण सांगतोय की
रुपये 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो अशी कल्पना देखील या रुग्णाला म्हणजे मृत्यू झालेल्या महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना या ठिकाणच्या डॉक्टरांनी दिले असल्याचं या अहवालात सांगितलेलं आहे। त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले होते। खरं तर सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह माहिती TV9च्या हाती आलेली आहे। या रुग्णाचा जो मृत्यू झाला त्या रुग्णाला प्रसूतीनंतर त्या लहान मुलांना त्या बाळांना 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि त्याची पूर्वकल्पना देखील रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्या असल्याची या खुलास्यात डॉक्टरांकडून किंवा या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली। त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, नातेवाईकांप्रमाणे 2 ते 2.5 लाख रुपये म्हणजे मी डॉक्टर गैसास यांना सांगतो असे सांगितले। खरं तर जे केळकर डॉक्टर आहेत या ठिकाणचे संचालक त्यांच्याशी नातेवाईकांचं बोलणं झालं होतं आणि 2 ते 2.5 लाख रुपये भरा आणि मी डॉक्टरांना सांगतो अशा प्रकारचं केळकरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले असल्याचं देखील या अहवालात नमूद केलेलं आहे। तर आमचा सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोन दिला। रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी। खरं तर महत्त्वाची बातमी आहे की या अहवालात म्हटलं आहे की रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंटला भेटला नाही, कृपया याची नोंद घ्यावी। जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉक्टर गैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले। खरं तर सर्वात मोठी माहिती समोर येते की ज्यावेळेस जी मृत पावलेली महिला आणि तिचे नातेवाईक या ठिकाणाहून या दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट झाले त्यावेळेस कुठलीही पूर्वकल्पना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली नसल्याची माहिती या अहवालातून समोर येते। डॉक्टर गैसास यांना असे वाटत होते की रुग्ण पैशाची तजवीज करत आहे, तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला देखील दिला होता। खरं तर जे रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की इथल्या डॉक्टरांनी आम्हाला ससूनला जावा अशा प्रकारचं सांगितलं होतं, त्याचा देखील यामध्ये खुलासा केलेला आहे की पैशाची जर तजवीज झाली नाही तर तुम्ही ससून रुग्णालयात जावा अशा प्रकारचा सल्ला इथल्या डॉक्टरांनी दिल्याचं या अहवालामध्ये म्हणलेलं आहे। जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची ससून येथे व्यवस्थित सगळा उपचार होईल अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं। खरं तर महत्वाची माहिती आपल्याला या अहवालातून समोर येते। पुढे जी या अहवालात जी महत्वाची माहिती समजते दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले। याचाच अर्थ की ज्या अहवालात जे सांगितलेलं आहे की कुठलीही पूर्वकल्पना न देता नातेवाईक या रुग्णाला घेऊन गेले आणि ती माहिती जी आहे ती नर्सने डॉक्टरांना इथल्या दिली की कुठलीही पूर्वकल्पना न देता बॅग घेऊन इथले नातेवाईक गेले असल्याची माहिती दिली। थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉक्टर गैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला होता, तो त्यांनी उचलला नाही। त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबाबत डॉक्टर गैसास व रुग्णालय प्रशासनाला काहीच कल्पना नाही। खरं तर महत्वाची माहिती ही समोर येते। महत्वाचा खुलासा यामधून होतोय की जे डॉक्टर गैसास ज्यांच्याकडे हा रुग्ण जी मृत्यू झालेली महिला उपचार घेत होती त्या डॉक्टर गैसासांनी त्यांच्या पतीला फोन केला होता, मात्र पतीकडून फोन उचलला गेला नाही आणि त्यानंतर हा रुग्ण कुठे गेला, या रुग्णासोबत काय झालं याबाबत या रुग्णालय प्रशासनाला काहीच माहिती नसल्याची माहिती या खुलास्यातून समोर येते। पुढे यानंतर जो खुलासा केलेला आहे की या सगळ्या बातम्या आल्यानंतर हा सगळा रुग्णालय प्रशासनाने खुलासा केलेला आहे। या खुलास्यामध्ये जे आरोप केलेले रुग्णालय प्रशासनाने जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। खरं तर रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं की आम्हाला ससूनला जायला सांगितलं किंवा पैसे 10 लाख रुपये भरा अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं, मात्र या खुलास्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे प्रसूतीनंतर जी जुळी बालकं होणार आहेत त्यांना 2 ते 2.5 महिने उपचाराची गरज आहे आणि त्यासाठी जवळपास 2.5 ते 3 महिने उपचार करण्याची गरज आहे आणि ही गरज जी आहे ती गरज असल्यामुळे 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो अशा प्रकारची माहिती आता असा खुलासा समोर आलेला आहे आणि हा सगळा खुलासा आपल्याला TV9च्या हाती लागलेला आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।